अ आणि ब मिळून एक काम 10 दिवसात करतात, ब व क तेच काम 15 दिवसात करतात, क आणि अ तेच काम 12 दिवसात करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतात? सिंपल आहे मित्रांनो. काय अ आणि ब किती दिवसात काम करतात? ते 10 दिवसात. पुन्हा काय म्हणतंय? ब आणि क तेच काम 15 दिवसात करतात आणि पुन्हा काय म्हणतं? क आणि अ तेच काम 12 दिवसात करतात. तीच पद्धत वापरायची मित्रांनो, एलसीएम मेथड. काय त्याचा लसावी काढायचा, तो आपलं वर्क असेल, हे डेज असतील, ही असेल इफिशियन्सी म्हणजे क्षमता. मित्रांनो 10, 15 आणि 12चा लसावी किती होतो? 60 येतो, सर्वांना माहिती आहे. आता आपण त्यांची क्षमता काढू. 10 सकी 60, 15 चोक 60, 12 पंचे 60. ही झाली क्षमता. पण कुणाच झाली मित्रांनो? ए आणि बी ची क्षमता झाली 6, बी आणि सी ची क्षमता झाली 4. आपल्याला काढायचं काय मित्रांनो? गणितामध्ये विचारलं आपल्याला ए प्लस बी प्लस सी हे किती दिवसात काम करतील. पहिल्यांदा आपल्याला यांची क्षमता काढून घ्यावं लागेल. बघा मित्रांनो, जर मी यांची बेरीज केली, काय यांची जर बेरीज केली तर किती येईल बेरीज? बघा, ए आणि ए 2 ए, तसंच काय येईल? 2 बी पुन्हा 2 सी, बरोबर. आणि इकडे बेरीज काय येईल? 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. पण मित्रांनो आपल्याला क्षमता कोणाची पाहिजे? ए बी आणि सी ची क्षमता पाहिजे. इथं 2 2 आहेत, जर मी याला भागाकार 2 केला, मग इकडे पण मला भागाकार 2 करावं लागेल. म्हणजे इथं 2 2 कटून जातील. किती येईल? ए प्लस बी प्लस सी. इथं काय 15/2, 15/2 किती असतं मित्रांनो? 7.5 असतं. ही आली ए प्लस बी प्लस सी ची क्षमता आली. आपल्याला दिवसा काढायचे. काम किती आहे? 60. 60/7.5 काय येईल? एक ही शून्य पॉईंट काढण्यासाठी एक शून्य इथं देऊ. 15 5 75, 15 चोक 60, 0 0, 5 1 5, 5 8 40. म्हणजे किती? 8 दिवस लागतील. धन्यवाद.